हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वेलॅडिक्स. तर टाईम वेस्ट न करता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स राहिले होते की एम जे पीचे डिटेल सोल्युशन्स आपल्याला बघायचे होते. तर बेसिकली मागच्या वेळेस जे MGP कंडक्ट केले होते JEEसाठी, तर त्याचे 50 क्वेश्चन्स फ्रेंड्स आपले राहिले होते ॲनालिसिस. तर डेफिनेटली आपण ते बघणार आहे. तर पहिला क्वेश्चन जो आहे की व्हॉट इज द परमिसिबल लिमिट ऑफ फ्लोराईड. आणि मी का घेत नाही आहे, खूपदा झालेले क्वेश्चन्स आहेत, तर जास्त टाईम वेस्ट करू नका तुम्ही पण. तर फक्त बघण्यासाठी की 10 मिनटं तुम्हाला पुढचे एक्झाम्स जेव्हा येतील तेव्हा रिव्हिजनसाठी. आणि त्यासाठीच आपण लेट का दिलं त्याचं रिझन हेच आहे की ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन आपल्या कोर्समधलेच होते. ठीक आहे, तर त्यामध्ये असं काही वेगळं नाही आहे. आणि तुम्ही पण खूप टाईमपास करू नका. 5 ते 10 मिनटात जेव्हा नेक्स्ट एक्झाम येईल तेव्हा बघितलं तरी चालेल, कारण सगळ्यांना सगळं माहीत आहे. त्यानंतर पार्शियल सेफ्टी ऑफ कॉन्क्रीट किती आहे, 1.5. म्हणून मी फास्टमध्ये फक्त तुम्हाला क्वेश्चन्स अँड आन्सर्स सांगणार आहे. ह्यामध्ये टाईम वेस्ट न करता आपल्याला जे फ्युचरमध्ये येणारे एक्झाम्स आहेत अजून त्यासाठी स्ट्रॅटेजी पण डेव्हलप करायची. त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओज जेव्हा येतील तुम्हाला डेफिनेटली त्यामध्ये अजून सांगण्यात येईल. पण तात्पुरतं जे 50 क्वेश्चन्स आहेत MJPचे ते तुम्ही फास्टमध्ये नोट डाऊन करू शकता किंवा फक्त ऐकू शकता. ठीक आहे, तर मिनिमम होल्ड फास्ट जे तुम्हाला लागतात. डोअरसाठी 6 आहेत, विंडोसाठी 4 आहेत हे विचारलं होतं. साईज ऑफ कोबल, तर बघा साईज म्हणजे सॉईलचा क्वेश्चन आहे. सॉईल मेकॅनिक्समध्ये तुम्हाला वेरियस सॉईल सायझेस विचारतात. त्यामध्ये कोबल किती, बोल्डर किती, 300च्या वर बोल्डर असतं, 80 to 300 mm कोबल असतं. तर हे सारखं सांगायचे तर गरज पडू नये. एकदा तुम्हाला हे माइंडमध्ये आपला एक कोर्स करा यार, डेफिनेटली यातलं 100% सांगतो, कुठलंही काही बाहेरचं नाही आहे. त्यानंतर मॅक्झिमम आवरली व्हेरिएशन फॅक्टर इज 2.7 इंटू ॲन्युअल ॲव्हरेज आणि 1.5 टाइम्स मॅक्झिमम डेली. लॅप लेंथ इज नॉट लेस दॅन 24/5 फॉर कॉम्प्रेशन. टेन्शनसाठी किती, हा तुमचा होमवर्क असणार आहे. नंतर वेअर आर द नेवल पोस्ट कुठं असतात, टॉप आणि बॉटमला. शिअर स्ट्रेस एक्झिट स्लॅब, शिअर स्ट्रेस इफ एक्झिट इन स्लॅब व्हॉट इज डन, सो प्रोव्हाइड द स्मॉल डायमीटर बार्स ॲट क्लोजर स्पेसिंग. तर छोट्या साईजचे बार्स जे आहे क्लोजर स्पेसिंगला प्रोव्हाइड करू शकता किंवा थिकनेस इन्क्रीज करू शकता. तर त्यामध्ये अल्टिमेट स्ट्रेसबद्दल बोललेलं आहे की 400 दिली होती आणि FOS 4 होतं. तर परमिसिबल स्ट्रेस किती आहे, तर एक सिम्पल फॉर्म्युला लक्षात ठेवा, सिग्मा परमिसिबल इज इक्वल टू सिग्मा अल्टिमेट डिवायडेड बाय FOS विच इज इक्वल टू 400 डिवायडेड बाय 4 दॅट इज 100. तर डेफिनेटली एक कायम गोष्ट लक्षात ठेवायची की अल्टिमेट स्ट्रेस ही परमिसिबल स्ट्रेसपेक्षा जास्त असणार आहे. तर त्यामुळं हा आकडा कधीच मल्टिप्लाय होणार नाही, डिवाइडच व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर बेसिक गोष्टी लक्षात ठेवला तर कधी चुकणार नाही तुम्ही. मिनिमम लेंथ ऑफ लॉन्जिट्युडनल बार विच इज 12 mm. व्हॉट इज व्हेकल हा पेंट चा जो कॉन्स्टिट्युएंट आहे त्याला बाइंडर म्हणून यूज करू शकतो. जसं आपण कॉन्क्रीटमध्ये काय यूज करतो फ्रेंड्स, सिमेंट ॲज अ बाइंडर, तसंच पेंटमध्ये व्हेकल आपण यूज करतो. त्यानंतर ह्यामध्ये आहे सेकंड पर्पज ऑफ कॅम्बर. खूप लोकांना कॅम्बरच माहीत नाही ॲक्च्युली. प्रॅक्टिकली बघा तुम्ही, जेव्हा तुम्ही रस्त्याने जाल हायवेजनी, ॲक्च्युली हायवेवर जसं तुम्ही म्हणता की सेंटर ऑफ दी रोड जो आहे तो थोडासा असा एज त्याचा जर टॉपला घेतलेला असतो आणि त्याला असं स्लोप्स दिलेले असतात. तर दॅट इज अ ट्रान्सफर स्लोप. आपण खूपदा डिस्कस केलं. त्याला कॅम्बर म्हणतो. का देतो आपण, जेव्हा पण पाऊस पडेल तर सरफेस ड्रेनेज इज द मेजर रिझन. तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा कसा मेजर करतो, प्रॅक्टिकली काय असतं हे सगळं आपण कोर्समध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर स्टँडर्ड रेल्वे गेज, हा तुम्हाला माहिती 1.435 मीटर असं लक्षात ठेवू शकता किंवा 1435 mm पण लक्षात ठेवू शकता. पर्पज ऑफ सील कोट कशासाठी देतो, टू प्रोव्हाइड ॲडिजन बॉन्ड. त्यानंतर स्ट्रीमलाईन, वेन डू स्ट्रीमलाईन, पाथ लाईन अँड स्ट्रिक लाईन कोइन्साइड. तर स्टेडी फ्लो जेव्हा असेल तुमचा फ्लुइडमध्ये तेव्हा हे सगळ्या गोष्टी कोइन्साइड होतात.
त्यानंतर डिफरन्स बिटवीन द स्टॅटिक वॉटर लेवल अँड पंपिंग लेवल विच इज कॉल्ड ड्रॉडाऊन. मॅक्झिमम डिफ्लेक्शन ऑफ कॅन्टिलिव्हर बीम ऑकर्स ॲट फ्री एंड. तुम्हाला सगळ्यांना माहिती कॅन्टिलिव्हर बीम लोड लावला तर डिफ्लेक्शन कुठे येणार आहे, फार एंडला येणार आहे डेफिनेटली. लिस्ट काउंट ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइट विच इज 20 सेकंड. लिस्ट काउंट ऑफ प्रिसिजन 1 सेकंड. स्मॉल पॉईंट फील्ड ऑफ आफ्टर स्मॉल रॅकिंग इज कॉल्ड पॉइंटिंग. तर पॉईंट फिलिंगला आपण पॉइंटिंगच म्हणणार आहे. सेकंड पॉईंट 2.3 पॉईंट प्रॉब्लेम हे कुठल्या ह्याच्यात तर सर्वेचा विषय रिसेक्शन मेथड हे प्लेन टेबल सर्वेमध्ये आपण शिकलेलं आहे. त्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम इक्वल टू अप्लाइड टॉर्क. स्लेंडरनेस रेशो ऑफ कॉलम विथ कंटेस्ट लॅटरल वॉल सपोर्ट म्हणलेलं आहे तर 0 असणार आहे. स्नो केम काय आहे, व्हाईट वॉश आहे. व्हॉट इज हाफ टन स्टेअरकेस म्हणजे 180 डिग्री आहे, एवढंच लक्षात ठेवायचं होतं. हाफ टनला 180 डिग्री. ड्राय सॉईल वॉइड्स आर फिल्ड विथ. ड्राय सॉईलमध्ये कशाने फिल करणार वॉइड्स कशाने भरत असतात, पाण्याने किंवा एअरनी. बस तर ड्राय म्हणजे एअर, सॅच्युरेटेड म्हणजे पाणी. तर सॅच्युरेटेड खाली आलं आहे, सॉईल प्लस वॉटर 2 फेज सिस्टम म्हणू शकतो आपण. कंटिन्युटी इक्वेशन म्हणजे कन्झर्वेशन ऑफ मास. कधी पण लक्षात ठेवा कंटिन्युटी शब्द आला की मास लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर स्लेंडरनेस रेशो फॉर फुल लॅटरल हे परत रिपीट झालेलं 0. मोस्ट कॉमन फ्लेक्झिबल पेमेंट डिझाईन मेथड विच इज कॉल्ड CBR. फ्लेक्झिबल म्हणलेलं आहे तर त्यामुळं CBRच येणार आहे. वेस्ट वॉटर फ्रॉम बाथरूम किचन फाऊल इज कॉल्ड सलेज. स्विंगिंग ऑफ थिओडोलाइट म्हणजे काय, रोटेशन इन हॉरिझॉन्टल प्लेन अबाउट वर्टिकल ॲक्सिस. तर ह्यामध्ये वर्टिकल काय आणि हॉरिझॉन्टल काय हेच लक्षात येत नाही. स्विंग म्हणजे प्लेन हॉरिझॉन्टल पाहिजे. जसं आपण क्रिकेटमध्ये बोलतो बॉल स्विंग झाला तर स्विंग बॉल जेव्हा स्विंग होतो तेव्हा लक्षात ठेवा हॉरिझॉन्टल प्लेन आहे, प्लेन आणि ॲक्सिस वर्टिकल आहे. तर ह्यामध्ये ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग दोन्ही कन्फ्यूज होतात मुलं. तर डेफिनेटली तुम्हाला जे आहे हे कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलं की स्विंगिंग, ट्रान्झिटिंग, अजून जे वेगवेगळे आहेत गोष्टी सर्विंग रिलेटेड ते सगळ्या सांगितलेलं. त्यानंतर सँड बाथ मेथड कशासाठी आहे, वॉटर कंटेंट. 2 इक्वल फोर्सेस 120 डिग्री रिझल्टंट म्हणजेच त्याचा रिझल्टंट फाइंड करा असं म्हणलेलं आहे. तर 2 इक्वल फोर्सेस दिलेले आहेत. तर P आणि Q जनरली आपण घेत असतो आणि थीटा तुमचा 120 डिग्री दिलेला असतो. तर आपण रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे फ्रेंड्स, हा फॉर्म्युला लावा. √P² + Q² + 2PQ कॉस थीटा. तर ह्यामध्ये थीटा तुमचा 120 डिग्री टाकला तर हा अँगल -1/2 येतो. तर ह्यामध्ये हा P² होऊन जातो आणि हा 2P² होऊन जातो. तर इथं निगेटिव्ह साईन येतं. तर त्यामध्ये 2P - 2P² किती झाला तर P² झाला. √P² अर्थ काय P. तर इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ आयदर फोर्स. तर हे कसं आलं, हा फॉर्म्युला वापरा सिम्पल. आणि बघा जे दिले ना 2 इक्वल फोर्सेस म्हणले, बस इक्वेट करा आणि बस थीटा टाकून द्या. आणि त्यामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री यायला पाहिजे. मग असं नाही की थीटाचं आता ते पण सांगत बसणार बेसिक. तर बॅक जा, थोडंसं ट्रिग्नोमेट्री स्टडी करा, त्यामध्ये थीटा ते यायला पाहिजे. आता ट्रू मेरिडियन लाईन पासिंग थ्रू जिओग्राफिकल नॉर्थ अँड साऊथ, दॅट्स ऑल, दॅट इज ट्रू मेरिडियन. त्यानंतर वॉटर सिमेंट रेशो लॉ, त्यालाच म्हणतो ॲब्राहम लॉ. इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. सरळ W/C इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू C विच इज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. त्यानंतर सॅल्वेज व्हॅल्यू काय, तर सॅल्वेज व्हॅल्यू एवढंच लक्षात ठेवायचं, एंड ऑफ द युजफुल लाईफ. एवढंच की वर्ड लक्षात ठेवा. मी सांगितलं होतं एस्टिमेटिंगमध्ये एकच पानाचं मी तुम्हाला व्हॅल्युएशनची नोट दिलं, एकच पानाची, त्याच्या बाहेरचं आजपर्यंत आलेलं नाही आहे. बुक व्हॅल्यू काय, ओरिजिनल कॉस्ट मायनस डेप्रिशिएशन. बस बेसिक आहे यार, सिम्पल गोष्टी केल्या तर डेफिनेटली याच्या बाहेरचं काही खूप जास्त आणि आलं तरी पण तुम्हाला गेस करता येईल असे पण ट्रिक्स दिलेले आहेत. तर सीपेज सोल्युशन कशासाठी, तर यामध्ये सीपेजवर सोल्युशन आहे म्हणजे कट ऑफ वॉल तुम्हाला प्रोव्हाइड करावी लागेल. कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय, वॉटर मूव्स थ्रू नॅरो पोर्स इन एक्झाम्पल इन टू दी रूट्स. तर यामध्ये कॅपिलरी म्हणजे वॉटर जे आहे वॉटर टेबल पे होऊन थोडंसं
जे आहे वर येत राहणार आहे आणि रूट्सपर्यंत जाणार आहे तुमचं पाणी, तर त्याला कॅपिलरी ॲक्शन म्हणतो. त्यानंतर सँड बाथ मेथड ही कोर्स ग्रेन सॉइलसाठी वॉइड करेक्शन इक्वेशन फॉर परमॅबिलिटी. तर हे कशाने येतं? कॉझने कार्मन इक्वेशन विचारलेलं आहे थोडक्यात. तर काय कॉझने कार्मन इक्वेशन? कॉझने कार्मन साहेबांनी 1929, जर माझा गेस बरोबर असेल तर तुम्ही एकदा क्रॉस चेक करा ही डेट. तर ह्यावेळेस हे इक्वेशन दिलं होतं आणि ह्यामध्ये सांगितलं होतं की जे तुमचा हे आहे काय म्हणतात परमेबिलिटी, तर इट इज इक्वॅलंट टू, त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या, गॅमा ओव्हर म्यू, गॅमा डब्ल्यू ओव्हर म्यू इंटू D10² इंटू E³ ओव्हर 1+E. तर तुम्हाला हाच विचारलेला आहे की वॉइड करेक्शन काय, तर हे वॉइड करेक्शन आहे E³ ओव्हर 1+E. तर तुम्ही हे कॉझने कार्मन इक्वेशन जे आहे 1929चं, ह्याच्यावर जे पण काही थिअरी असेल बेसिक सॉईल मेकॅनिक्समध्ये तुम्ही वाचू शकता, आणि नाहीतरी तुम्हाला डिटेलमध्ये जायचं असेल तरी बेसिक काही रेफरन्स बुक्स आहेत त्याच्यात डिटेलमध्ये पण दिलेलं आहे. त्यानंतर टॉर्शनल स्टील प्रोव्हाइडेड वेअर इन द कॉर्नर्स ऑफ 2 स्लॅब. तर कॉर्नर्समध्ये प्रोव्हाइड करतो आपण टॉर्शन येऊ नये म्हणून. टेकोमेट्रिक मेथड यूज फॉर कंटोरिंग इन हिल एरियाज. टेकोमेट्रिक मेथड जनरली कंटोरिंग हिली एरियाजमध्ये जेव्हा आपण कंट्रोल करतो, हिली एरियाजमध्ये तेव्हा आपण प्रोव्हाइड करतो. रिव्हर पॉन्ड ऑब्स्ट्रक्शन, रिव्हर पॉन्डमध्ये जे ऑब्स्ट्रक्शन येणार आहे चेनिंगसाठी येणार आहे. तर चेनिंग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्यासाठी ऑब्स्ट्रक्शन काय राहणार आहे, तेव्हा सपोज एखादी हे पॉन्ड आहे, तर इथून चेन टाकणं पॉसिबल आहे का? म्हणजे आतमध्ये जाणार आहे पॉन्डमध्ये चेन, तर डेफिनेटली नाही. तर त्यासाठी ऑब्स्ट्रक्शन आहे. मिनिमम डक्टिलिटी ऑफ बिटुमेन किती आहे? तर मिनिमम डक्टिलिटी 50 सेंटीमीटर आहे. त्यानंतर ड्रॉप हेड अलाउज अर्ली स्ट्रिपिंग. ठीक आहे, तर ह्यामध्ये अर्ली स्ट्रिपिंगसाठी करतो. श्रिंकेज लिमिट काय? श्रिंकेज लिमिट म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे हा ग्राफ. ठीक आहे, तर ह्यामध्ये तुमचं वेगळे लिक्विड लिमिट, ठीक आहे, त्यानंतर प्लास्टिक लिमिट, त्यानंतर श्रिंकेज लिमिट, तर सॉलिड. तर हे बेसिकली जे तुमचे लिमिट्स आहेत हे कशावरून आलं आहे? तर ह्यामध्ये तुम्हाला माहिती की हे सॉईल मेकॅनिक्सचा पार्ट आहेत की वेगळे ह्यामध्ये जे लिमिट्स आहेत ते दिलेले आहेत, आणि त्यामध्ये तुम्हाला कुठलं लिमिट विचारलं आहे? श्रिंकेज लिमिट. तर श्रिंकेज लिमिट म्हणजे काय की ज्यानंतर तुमचं जे आहे एका पॉईंटनंतर वॉटर कंटेंट बिलो विच नो व्हॉल्यूम रिडक्शन ऑकर्स. तर ह्यामध्ये बघा तुम्ही ह्या पॉईंटनंतर जे आहे व्हॉल्यूम रिडक्शन होणार नाही, तर त्या लिमिटला श्रिंकेज लिमिट म्हणलेलं आहे. सिम्पल आहे. तर ॲटरबर्ग्स लिमिट तुम्ही स्टडी करा ह्यासाठी, ॲटरबर्ग्स लिमिट, आणि हे सॉईल मेकॅनिक्समध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. इकॉनॉमिक डेप्थ ऑफ गर्डर, ह्यामध्ये जे आहे इकॉनॉमिक डेप्थसाठी वेगळे बेसिक रिवेटेड किंवा वेल्डेड जे गर्डर्स आहेत त्यासाठी फॉर्म्युलेज दिलेले आहेत. M/σ इंटू T अंडर रूट घ्यायचं, आणि ह्यामध्ये 1.1 म्हणजे इथं 10% एक्स्ट्रा घ्यायचं. कशासाठी? तुमचं रिवेटेड असेल तर, आणि वेल्डेड असेल तर 5.3 फॅक्टर आहे, रिवेटेडला 1.1 फॅक्टर आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं डेप्थ 750पेक्षा कमी असेल तर शालो, 750पेक्षा जास्त असेल तर डीप प्लेट गर्डर. सरफेस कोर्सला आपण वेअरिंग कोर्स म्हणतो. तर बेसिकली हे होते फ्रेंड्स आपले MJPचे क्वेश्चन्स. तसेच आपण जे ट्रान्सकोचे राहिले होते तेही 5-10 मिनटात डिस्कस करू. म्हणजे आपले जे आहे आत्तापर्यंत जेवढं IBPS रिलेटेड क्वेश्चन्स द्यायला पाहिजे होते या वर्षापर्यंत ते आपण कवर करणार आहे. त्यानंतर जेव्हा पुढचे एक्झाम्स येतील डेफिनेटली ह्यातल्या खूप गोष्टी तुम्हाला ॲज इट इज उपयोगाला येतील. सो आय होप यू अंडरस्टँड समथिंग, नॉट एव्हरीथिंग बट समथिंग, अँड दिस खूप इम्पॉर्टंट आहे की थोडं जरी थेअरी नीट केली, काही ना काही शिकलात तरी खूप आहे फ्रेंड्स. थँक्यू फॉर वॉचिंग.